बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात किरण आणि प्रियंका यांचा संसार सुरू झाला होता. 7 वर्षापूर्वी दोघांनी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केला होता. प्रेमाच्या शपथा घेतल्या गेल्या होत्या. आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचे वचन दिले गेले होते. सुरुवातीचे काही दिवस खूप आनंदात गेले, पण काळ बदलत गेला. किरण हळूहळू दारूच्या आहारी गेला. दारूच्या नशेत तो प्रियंकाला मारहाण करू लागला, अपमान करू लागला. ज्या प्रेमासाठी तिने सर्वस्वाचा त्याग केला होता, तेच प्रेम आता तिच्यासाठी ओझं बनलं होतं. याच काळात किरणचा मित्र दशरथ तिच्या आयुष्यात आला. दुःखी मनाला आधार हवा असतो. प्रियंकाला तो आधार दशरथमध्ये दिसला. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघेही एकमेकांच्या इतके जवळ आले की त्यांना किरण हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा वाटू लागला. प्रेम आंधळं झालं की माणूस योग्य अयोग्य याचा विचार करत नाही. 1.5 महिन्यापूर्वी प्रियंका आणि दशरथ यांनी एक भयंकर निर्णय घेतला. किरणला कायमचं संपवायचा. 31 मेची काळ रात्र होती. किरणला याची साधी कल्पनाही नव्हती की ज्याच्यावर तो विश्वास ठेवतोय तेच त्याच्या मृत्यूचा कट रचत आहे. दशरथने मित्र धीरजलाही या कटात ओढलं. दारूच्या नशेत सर्वच जण एकत्र निघाले. रस्त्यावर अंधार होता. परिसर निर्मनुष्य होता. अचानक दुचाकी थांबली. काही क्षणातच किरणच्या गळ्याभोवती त्याचाच रुमाल आवळला गेला. तो जीवासाठी झुंज देत होता, पण त्याचा आवाज ऐकायला तिथे कोणीच नव्हते. काही मिनिटातच सर्व काही संपलं. एक तरुण आयुष्य हरपलं. एक नवरा कायमचा निघून गेला आणि प्रेमाच्या नावाखाली एक भयंकर गुन्हा जन्माला आला. खुनानंतर मृतदेहाजवळ दुचाकी टाकण्यात आली, जेणेकरून तो अपघात वाटावा. त्यानंतर दशरथने फोन लावला. फोनच्या दुसऱ्या टोकाला प्रियंका होती. फक्त 3 शब्द बोलले गेले. कार्यक्रम ओके. हे शब्द ऐकून कदाचित तिला वाटलं असेल की आता तिच्या आयुष्यातील अडथळा दूर झाला, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. घरात प्रियंका रडत होती. गावकऱ्यांसमोर दुःख दाखवत होती, पण पोलिसांच्या नजरेत काहीतरी खटकत होतं. शवविच्छेदन अहवालात गळ्यावरच्या खुणा आढळल्या. तपास सुरू झाला. एक एक धागा जोडला जाऊ लागला. शेवटी सत्य बाहेर आलं. प्रेमासाठी केलेला कट, विश्वासघात, खून आणि खोट्या अश्रूंचे नाटक सगळं उघड झालं. आज 3 आयुष्य उद्ध्वस्त झाली आहे. किरणचं आयुष्य संपलं. प्रियंका आणि दशरथ तुरुंगात पोचले आणि धीरजने एका चुकीच्या निर्णयामुळे स्वतःचे भविष्य अंधकारात ढकललं. मित्रांनो, प्रेम माणसाला जगायला शिकवतं, पण जे प्रेम दुसऱ्याचा जीव घेण्याचा विचार करतं ते प्रेम नसतं, तो स्वार्थ असतो. एका चुकीच्या निर्णयाने किती आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतात याचं हे जिवंत उदाहरण. कधीकधी राग, दुःख आणि सूड यांच्यापेक्षा कायदा आणि संयम यांची वाट निवडली असती तर कदाचित आज एक जीव वाचला असता आणि 3 कुटुंब उद्ध्वस्त झाले नसते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.